नमस्कार. नवरात्रामध्ये आपण जी मालिका सुरू केलेली आहे त्याच्यातल्या एक पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत. मी त्यांचा अगदी थोडक्यात परिचय करून देतो. आरती सातोनकर. नमस्कार. लेडी बर्ड ब्युटी पार्लर त्या चालवतात आणि एक दोन नाही, तब्बल 40 वर्षाची परंपरा ह्या ब्युटी पार्लरला आहे. ज्या काळामध्ये की ब्युटी पार्लर हे नाव, हा शब्दसुद्धा फारसा कोणाच्या कानावरती नव्हता. 1982 पासून हे पार्लर चालू आहे. त्यांच्या सासूबाईंनी, रोहिणी सातोनकर यांनी ते सुरू केलेलं होतं आणि आता त्या समर्थपणे पुढे चालवत आहेत. लग्नानंतर जेव्हा त्या सासरी आल्या आणि सासूबाईंच्या हाताखाली या क्षेत्रामध्ये त्या काम करायला लागल्या, हळूहळू त्यांना त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं गोडी निर्माण झाली आणि इतकंच नाही, त्यांनी त्या क्षेत्राला, त्यांच्या व्यवसायाला नवे नवे आयाम प्राप्त करून दिले. आपण त्यांचा आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. एक छोटासा प्रश्न मला तुम्हाला सुरुवातीला विचारायचा आहे, कारण की तो बऱ्याचदा आमच्या प्रेक्षकांना उत्सुकता असते त्याची, जरी बाळबोध वाटला तरी, की नेमका हा जो विषय आहे सौंदर्य प्रसाधन आणि त्याच्या बाबतीतला, ह्याच्याकडे तुमचा कल कसा झाला? म्हणजे अगदी आधीपासून, लहानपणापासून म्हणा किंवा नंतर विद्यार्थीदशेपासून म्हणा, की तुम्हाला या क्षेत्राची आवड कशामुळे निर्माण झाली? खरं तर या क्षेत्राची आवड मला लहानपणी थोडी बहुत होती, म्हणजे जास्त प्रमाणात नव्हती, पण एक काय म्हणतात त्याला, की सौंदर्य माझ्या स्वतःमध्ये असं मला वाटायचं की मी सौंदर्यवती आहे. म्हणून मला वाटायचं की मी या क्षेत्रात यावं तर मी खूप छान याच्यामध्ये, आणि फॅशन स्टाईल मला खूप आवडायची. म्हणजे नवीन नवीन ड्रेसेस म्हणा किंवा काय ग्लॅमरस वर्ल्डकडे मला लहानपणापासून कल होता तसा, बाय बर्थ म्हणा किंवा काय म्हणा, मला तो सेन्स असायचा. मैत्रिणी मला विचारायच्या कॉलेजमध्ये, अगं मी कशी दिसते या ड्रेसवर, हे चांगलं दिसते का, मग माझी हेअरस्टाईल चांगली दिसते का. तर ते छोटंसं मला, मी त्यांना म्हणायचे असं नाही असं करा, असं नाही असं करा. तर त्यामुळे ती उपजत कला माझ्या अंगात होती. पण मला वाव मिळाला हा माझ्या सासूबाईंमुळे. रोहिणी सातोनकरांनी तो माझा गुण उचलला आणि मला या क्षेत्रात त्यांनी टाकलं. की त्यामुळे सांगताना चांगला मुद्दा आला तुमच्याकडून, तो थोडा अजून मला हे करून सांगा. दोन गोष्टीमध्ये फरक आहेत. आपण चांगलं दिसतो, आपण चांगलं दिसलं पाहिजे, ही भावना ती वेगळी. पण तुम्ही जे सांगितलं की मला मैत्रिणी विचारायच्या की बघ मी कशी दिसते आहे, म्हणजे हा एक ती नजर असावी लागते असं म्हणतात. की त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला काही असा वेगळा अनुभव म्हणा, किंवा तुम्ही काही त्याच्या संदर्भामध्ये थोडंफार वाचन केलं, किंवा तुम्ही काही थोडासा त्याच्यावरती अभ्यास केला, की हा जो ॲस्थेटिक सेन्स डेव्हलप करणे आपण म्हणतो, की जो एरवी कलाकारांना पण असावा लागतो, तुमच्या क्षेत्रात असा लागतो, की ह्याच्या बाबतीमध्ये तुमचं थोडंसं हे सांगा. याच्या बाबतीमध्ये मला असं, म्हणजे मी जर सौंदर्य क्षेत्रात आले नसते तर मी कदाचित काय म्हणतात ते फॅशन स्टाईलमध्ये गेले असते. की मला तो सेन्स खूप आहे की म्हणजे कोणत्या याच्यावर काय चांगलं दिसतं, किंवा मी डिझाईनसुद्धा, इव्हन माझ्या बुटीकमध्ये सुद्धा मी माझे ड्रेसेस स्वतः डिझाईन करून तिला देते, की या पद्धतीने माझं ड्रेस तू डिझाईन कर. म्हणजे तो मला उपजत आहे आणि त्याच्याशी निगडीत सौंदर्य आहे. म्हणजे फॅशन डिझायनिंग आणि सौंदर्य हे सोबतच असतं. त्यामुळे मग या क्षेत्राकडे परत मी वळल्या गेले, की सौंदर्य कसं आणि कपडे यानुसार मग ते दोन्हीचा बॅलन्स मला साधता आला. एक पुन्हा जी बऱ्याचदा शंका असते बऱ्याच जणांना, की तुमचं मूळ गाव परभणीसारख्या अतिशय छोट्या बाळबोध वळणाच्या गावातून तुम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातून आलात, कुटुंबात आहात इथे. ह्या क्षेत्रामध्ये, या वर्गामध्ये फारसं काही कौतुक केलं जात नाही. एखादा व्यवसाय करणे म्हणा किंवा ब्युटी पार्लरसारखा व्यवसाय करणे म्हणा, म्हणजे अजूनही आजच्याही काळामध्ये, आता तरी थोडंसं ओपन झालेलं आहे. पण जेव्हा तुम्ही स्वतः लग्न होऊन आलात आणि सासूबाईंच्या हाताखाली काम करायला लागलात, तुम्हाला ह्या काय म्हणतील थोडासा सुप्त असा संघर्ष असतो. तो आपल्या आजूबाजूला लोक फारसं काही अनुकूल बोलत नाहीत. घरच्यांचा पाठिंबा आहे, हा तुमचा मुद्दा चांगला होता, पण इतर समाजामध्ये त्या तुलनेमध्ये त्याचं फारसं ॲप्रिसिएशन होत नाही. या काळात तुम्ही त्यांच्याबरोबर काम करतात आणि पुढे जातात, हा सगळा प्रवास कसा होता? नाही, यामध्ये मी स्वतःला खूप लकी समजते की जेव्हा मी या क्षेत्रात आले तेव्हा हा स्ट्रगल जो होता हा माझ्यापर्यंत संपला होता, कमी झाला होता. म्हणजे पार्लर 1982 साली पार्लर हे क्षेत्र आणि 2005 पासून पार्लर हे क्षेत्र, याच्यामध्ये खूप फरक आलाय, खूप डिफरन्स आलाय. आता ह्या क्षेत्राकडे खूप अभिमानाने बघितलं जातं. म्हणजे हा क्षेत्र आता म्हणजे अक्षरशः असा क्षेत्र झालाय की 12वी नंतर मुली कोर्स म्हणून या क्षेत्राकडे येतात. की जसं तुम्ही डिग्री कोर्ससाठी जातात, तर सौंदर्य क्षेत्राकडे 12वी नंतर मुली जातात. की बाबा आता आपण ब्युटी पार्लरचा कोर्स करून
स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी हा एक उत्तम साधन झालं आणि याच्याकडे आता एक खूप रिस्पेक्टनी बघितलं जातं. स्ट्रगल केला तो त्या काळात माझ्या सासूबाईंनी, म्हणजे त्या जनरेशनच्या बायकांनी या क्षेत्रात स्ट्रगल केला. पण आय एम लकी की मला या क्षेत्रात संघर्ष तितका फारसा नाही करावा लागला या क्षेत्रासाठी. आणि दुसरे एक जे बदल मला नंतर दिसत आहेत, 2005चा तुम्ही उल्लेख केला म्हणून मी तोच संदर्भ पुढे घेतो. 2005च्या नंतर या सगळ्या क्षेत्रामध्ये केवळ फक्त तुम्ही काहीतरी त्वचेवरती त्याचा उपचार करताय किंवा सुंदर दिसण्यासाठी करताय, ह्याच्याशिवाय अजून ज्या काही गोष्टी आहेत या असं काय काय तुम्ही त्याच्यामध्ये सांगू पाहता तुमच्या कस्टमरला, की की केवळ हे फक्त एक तुम्हाला बाह्य सौंदर्यापुरताच भाग आहे असं नाही, बाकीच्या पण त्याच्यामध्ये आयाम आहेत? हां, तुम्ही हा खूप छान प्रश्न विचारला मला, की जेव्हा माझ्याकडे आमचे क्लायंट येतात आणि सांगतात की आम्हाला स्किनचे असंख्य प्रॉब्लेम असतात, जसं पिगमेंटेशन म्हणा, पिंपल्स म्हणा, ॲक्ने किंवा रिंकल्स, असे असंख्य प्रॉब्लेम असतात, तर तेव्हा आम्ही आधी त्यांची हिस्ट्री घेतो, जसं डॉक्टर घेतात हिस्ट्री, की तुम्हाला आधी काय आजार आहे किंवा तुम्ही काय मेडिसिन चालू आहे का किंवा तुमचं दैनंदिन जीवन कसं तुम्ही जगता हे आधी बघतो आम्ही. आलं की लगेच आलं आणि घ्या फेशियल करा, ही ट्रीटमेंट घ्या, ते ट्रीटमेंट घ्या, असं करत नाही. याच्या करण्याचा उद्देश हा असतो की आम्हाला त्यांच्याकडनं सगळं त्यांची हिस्ट्री जाणून घ्यायची असते, जेणेकरून आम्हाला ट्रीटमेंट द्यायला सोपं जातं. म्हणून आम्ही आधी त्यांचा सगळा अभ्यास घेतो आणि मग ट्रीटमेंट सजेस्ट करतो. आणि वन टाईम लगेच आम्ही त्यांना अगदी ही ट्रीटमेंट घ्या, ती ट्रीटमेंट घ्या असं नाही, आम्ही स्टेप बाय स्टेप त्यांना ट्रीटमेंट्स देतो. म्हणजे मग स्टेप बाय स्टेपमध्ये म्हणजे असं असतं की आम्ही आधी सुरुवातीला त्यांचं काउन्सिलिंग करतो. काउन्सिलिंग खूप महत्त्वाचं असतं. असा समज असतो की फक्त डॉक्टरच काउन्सिलिंग करतो, बरोबर आहे. तर सौंदर्य तज्ज्ञ सुद्धा काउन्सिलिंग करत असते, कारण तिला तिच्या पद्धतीने हँडल करणं हे आमच्यासाठी खूप इझी जातं. कारण काय होतं की वन टाईम आम्ही एखादी ट्रीटमेंट दिली आणि तिला गुण नाही आला की ती लगेच म्हणते की मॅडम मी तर तुमच्याकडे एवढं सगळं केलं पण मला गुण नाही आला. मग त्याच्यासाठी आम्हाला तिचं काउन्सिलिंग करणं गरजेचं असतं आणि आम्ही स्टेप बाय स्टेप त्यांना ट्रीटमेंट देतो. मग त्यानुसार याच्यातूनच आता दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो, म्हणजे याचा अर्थ प्रत्येक आलेल्या कस्टमर प्रमाणे तुमची ट्रीटमेंट वेगळी असते? येस, प्रत्येक कस्टमरची ट्रीटमेंट वेगळी असते, कारण प्रत्येक कस्टमरची स्किन टाईप वेगळा असतो, त्याचा स्वभाव पण वेगळा असतो, व्यक्तिमत्वच वेगळं असतं. त्यामुळे त्याच्यानुसार हा एक चांगला मुद्दा मला वाटला की प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वालाही पण पण त्याचा विचार करून हे करताय. म्हणजे साधारण हेअरकट सुद्धा आम्ही त्यांना विचारतो की तुमचं प्रोफेशन काय आहे. की आता कसं आहे की सगळेजण असं ॲड बघून किंवा कोणाचं बघून मला हा हेअरकट करायचा आहे, मग आम्ही त्यांना सल्ला देतो की हा हेअरकट तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीला सूट नाही करणार. हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे तुमचा कस्टमर बेस पक्का होतो की तिथे जाऊन त्यांना कळतं की नाही आपली ब्युटिशियन ही आपल्याला खूप चांगला सल्ला बाकीचा पण सल्ला देते. म्हणजे जसं फॅमिली डॉक्टर सारखं ते फॅमिली ब्युटिशियन पण आहे असं. दुसरं एक मला उत्सुकता असते, म्हणजे आमच्या दर्शकांना तर जास्तच आहे, की स्त्रियांना नेहमी कसरत करावी लागते, की तिला घर सांभाळावं लागतं, कुलधर्म कुलाचारही सांभाळावे लागतात, आणि शिवाय तुम्हाला जो काही व्यवसाय करायचा आहे तोही करावा लागतो. ही जी कसरत आहे तुम्ही आजही करतात, कुटुंबातले सगळे कुलधर्म कुलाचार ती सगळी चौकट कुठेही मोडून न देता आणि शिवाय हे करायचं आहे, किंवा हा बॅलन्स किंवा ह्या संतुलन कसं साधलं जातं? याच्यामध्ये मी असं सगळ्यात असं म्हणेल की फॅमिली सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. तो मला खूप छानरित्या मिळाला आहे. म्हणजे माझ्या घरून सासू सासरे आणि नवरा की ही गोष्ट करायची आहे, पण ही गोष्ट आई म्हणायची की ही गोष्ट समजा एखादे सण करायचा आहे तर तू तासभर न करता अर्ध्या तासात कर, पण तेवढा तू करून बाहेर पड. त्याच्यामध्ये अडकायचं नाही. म्हणजे आपल्याला सण पण करायचं आणि आपल्याला आपलं प्रोफेशन पण सांभाळायचं आहे. मग हा बॅलन्स तुला साधता आला पाहिजे. हा बॅलन्स जर तू साधलास तर तू पार्लर चांगलं उत्तमरित्या करू शकतेस. आणि हा बॅलन्स मला माझ्या प्रोफेशनमध्ये पण खूप कामाला येतो. आणि एक आई म्हणून पण भूमिका निभावत असताना काय अडचणी आल्या? कारण की मुलं लहान होती, नंतर मग त्यांची वाढ आणि बाकीच्या गोष्टी. आता ठीक आहे ते मोठी झाली. या बाबतीत मी स्वतःला खूप लकी समजते की 10वीपर्यंत साधारणतः माझ्या दोन्ही मुलांच्या 10वीपर्यंत माझे सासू सासऱ्यांनी त्यांचं संगोपन केलेलं आहे. 10वी नंतर मी माझ्या मुलांकडे बघायला सुरुवात केली ते गेल्यानंतर. त्यामुळे आय एम द लकी पर्सन की तोपर्यंत त्यांनी सांभाळेल, म्हणून मी आज पार्लर फुल टाईम सांभाळू शकले. त्याच्यामुळे एक तुम्ही दोन्ही चांगले मुद्दे समोर आणले. एक तर कुटुंब पण सांभाळणे, बाकीच्या पण सगळ्या सण समारंभ परंपरा पण सांभाळणे. याच पैलूंनी मला पुढे जाऊन प्रश्न असा विचारायचा की आता ज्या नवीन मुली ह्याच्यामध्ये येत आहेत आणि आता एक त्यांच्या पुढे एक हे क्षेत्र वेगळ्या पद्धतीनं आलेलं आहे. आधीचं एक होतं वेगळं होतं, आता त्याचे खूप वेगवेगळे आयाम सगळे आलेले आहेत. तुम्ही त्यांना काय सांगू शकाल आता बदलत्या काळात, की जी आता मुलगी ह्याच्यामध्ये एक तरुणी येऊ पाहते आहे आणि तिला पुढे ह्याच्यामध्ये करिअर करायचं आहे?
मला आजच्या मुलींना हे सांगायचं आहे की हे क्षेत्र खूप ओपन झालं आहे आता. म्हणजे ओव्हरऑल इंटरनॅशनल सगळ्या याच्यात हे क्षेत्र खूप ओपन झालं आहे. म्हणजे तुम्ही या क्षेत्रामध्ये आता स्पेशलायझेशन आलं आहे. म्हणजे जसं तुम्ही हेअरस्टायलिस्ट होऊ शकता, तुम्ही मेकअप आर्टिस्ट होऊ शकता, तुम्ही नेल आर्टिस्ट होऊ शकता, तुम्ही कॉस्मेटॉलॉजी करू शकता, तुम्ही स्किन ट्रीटमेंट देऊ शकता. म्हणजे तुम्ही या क्षेत्रामध्ये सगळं शिकू शकता आणि स्पेशलायझेशन पण करू शकता. जर माझ्या अंगात हेअरस्टाईल्सचे गुण आहेत किंवा हेअर एक्सपर्ट आहे मी, तर हेअर एक्सपर्टमध्ये मग तुम्ही हेअर ट्रीटमेंट देऊ शकता, हेअरकट्स करू शकता, वॉट एव्हर जे तुम्ही हेअरला लागून ज्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही मास्टरी करू शकता. त्यामुळे ह्या क्षेत्रात हे खूप महत्त्वाचं आलं आहे की आता तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता. म्हणजे नेल आर्ट असेल तर मग नेल सलून होऊ शकतं, हेअरस्टाईलिस्ट सलून होऊ शकतं किंवा मेकअप सलून होऊ शकतं. असं हे क्षेत्र प्रत्येक याच्यात आता स्पेशलायझेशन आलं आहे. त्यामुळे आता हे मुलींनी या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यावं की बाबा आपण कशामध्ये स्पेशल आहोत. खूप जणींचं असं असतं की नाही मला फक्त हेअरस्टाईलच आवडतात, खूप जणींना असं असतं की नाही मला फक्त मेकअप करायला आवडतं. मग तुम्ही पार्लरचा कोर्स करून, मेकअपचे कोर्स वेगवेगळे करून मग तुम्ही मेकअपमध्ये डिग्री घेऊन तुम्ही मेकअप आर्टिस्ट होऊ शकता. या सगळ्या प्रवासात जवळपास 25 वर्षाचा तुमचा वैयक्तिक अनुभव आहे तुमच्या पार्लरच्या एवढ्या 40 ह्याच्यातला. मला एक असं विचारायचं आहे की समाजाच्याकडून कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया येतात आणि तुम्हाला चांगल्या वाटणाऱ्या पण गोष्टी आणि खुपणाऱ्या पण गोष्टी कशा सांगू शकाल तुम्ही या सगळ्या प्रवासातल्या? चांगल्या तर खूप आहेत. म्हणजे 80-90% आमच्या क्षेत्रात आता खूप चांगल्या गोष्टी आहेत. आम्हाला खूप रिस्पेक्टफुली बघितलं जातं की आम्ही आता मेकअपला जरी गेलो तर मेकअप आर्टिस्ट आलं म्हणून आमच्याकडे खूप चांगल्या तऱ्हेने आमची सोय होते. आम्हाला खूप चांगली ट्रीटमेंट तिथे मिळते. आणि वाईट अनुभव तसे फारसे काही मला आले नाहीत इंडिव्हिज्युअली. त्याच्यामुळे मी असं फार काही सांगू शकणार नाही की वाईट. फक्त एवढंच आहे की आता ह्या क्षेत्राकडे म्हणजे आफ्टर करोना म्हणा की आम्हालाही शासनाने ग्राह्य धरलं पाहिजे की यांच्याही आमच्यावर अवलंबून बरेच कर्मचारी असतात की ज्याच्यामुळे आमच्यामुळे अनेकांचे संसार सुरू असतात. तर तो शासनाने तेवढं ते गृहीत धरावं की आम्हालाही काही बेनिफिट्स पाहिजे या कोविडच्या ह्याच्यामध्ये. की बरेच जणांचे धंदे बंद झाले त्याच्यामध्ये, की सलॉन्स बंद पडलेत काय कारणाने असं. तर ते एक वाईट अनुभव या करोनामध्ये आम्हाला आलेले आहेत, आमच्या इंडस्ट्रीला आल्यात. एक शेवटचा असा प्रश्न विचारायचा आहे की या क्षेत्रातली आव्हानं तुम्हाला काय जाणवतात आता नवीन? जसं तंत्रज्ञान, काही गोष्टी आधी नव्हत्या, म्हणजे तुमच्या सासूबाईच्या काळामध्ये ज्या गोष्टी नव्हत्या किंवा काही ज्या प्रत्यक्ष तुम्ही जे काही सगळे कॉस्मेटिक्स वगैरे वापरतात ते तेव्हा नव्हते आणि आता उपलब्ध आहेत. एक तंत्र तेव्हा नव्हतं आणि आता उपलब्ध आहे. काळाचाही एक भाग असतो की एका काळामध्ये काही गोष्टी नसतात असतात, कोणी काय करू शकत आता आहे. असं तुम्हाला अजून भविष्याच्या दृष्टीनं काय वाटतं? कसे चेंजेस होतील आणि कशा पद्धतीने हे क्षेत्र बदलत जाईल? आमच्या क्षेत्रामध्ये डे टू डे चेंजेस आहेत. म्हणजे हे एकमेव क्षेत्र असं आहे की तुम्ही 8 दिवसानंतर स्टाईल चेंज होते, ट्रीटमेंट चेंज होते, फॅशन चेंज होते. त्याच्यामुळे आमच्याकडे रोज शिकावं लागतं, आम्हाला रोज अपडेट ठेवावं लागतात, रोज आव्हानं असतात. रोज आव्हानं अशी असतात की खूप स्पर्धा झाल्यात, म्हणजे खूप सलॉन्स वाढलेत म्हणा किंवा खूप कॉम्पिटिशन वाढली आता आम्हाला या क्षेत्रामध्ये. पण असं म्हणून चालत नाही की कॉम्पिटिशन वाढली तर आम्ही करायचं काय. म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेला आपण कसे बेस्ट ठरू हे बघावं लागतं. आणि माझं असं म्हणणं आहे की आपली कॉम्पिटिशन आपल्याशीच असते. म्हणजे मला असं वाटतं की मी माझ्या येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला कशी चांगल्यातल्या चांगली सुविधा देऊ आणि नवीन नवीन त्यांना काय तंत्रज्ञान देऊ, त्याच्यासाठी मला डे टू डे रोज शिकावं लागतं. आणि एक राहून गेलेला प्रश्न म्हणजे की ही तुमची लिगसी पुढे चालवण्यासाठी किंवा तुमच्याकडून, तुमच्या सासूबाईंकडून आणि तुमच्याकडून ज्या ज्या कोणी शिष्या हाताखालून गेल्या, शिष्या असा शब्द वापरेल मी, त्यांनी कशा पद्धतीनं पुढे हे सगळं डेव्हलप केलं? खूप सुंदररित्या. म्हणजे माझ्या सासूबाईंच्या तर जवळपास एक 75% स्टुडंट आहेत महाराष्ट्रात आहेत आणि माझ्या पण आहेत स्टुडंट. तर त्या सगळ्या उत्तमरित्या व्यवसाय चालवतात. त्यांच्या इकडे म्हणजे ज्या स्टुडंट माझ्या हाताखालून गेल्या आहेत, आईंचा तर प्रश्नच नाही, पण त्यांच्याकडे इंडिव्हिज्युअल स्वतःचा स्टाफ आहे आता. त्यामुळे मला ते खूप अभिमानास्पद वाटतं की ही माझी मुलगी एकटी नाही तर ही अनेकांचे संसार पण चालवते. त्याच्यामुळे मला ते खूप प्राऊड फील होतं की माझ्या स्टुडंट ह्या स्टाफ आहे माझ्या स्टुडंटकडे, हे माझ्यासाठी खूप प्राऊड फील आहे. धन्यवाद, तुम्ही याच्यासाठी वेळ दिला. आणि मला अपेक्षा आहे की काही नवीन मुलींना जरूर याच्यापासून प्रेरणा भेटेल. आणि त्यांना समाजामध्ये वावरत असताना आपण एक व्यवसाय करतो आणि त्याच्याबद्दल आपण अभिमान बाळगावा, असं पण त्यांना जाणीव होऊ शकेल. सगळ्यांना तुमचे मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार.